गणेश चतुर्थी जवळ येत आहे आणि आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट मोदक बाप्पाच्या नैवेद्यासाठी। बाप्पाला नेहमी शुद्ध इन्ग्रेडियंट्सने बनवलेला प्रसादच द्यायचा। यासाठी एका भांड्यात तूप गरम करून त्यामध्ये गूळ घालायचा आहे। गूळ लाल झाला की त्यामध्ये ड्रायफ्रुट्स व किसलेला नारळ घालायचा आहे। आता यात जायफळ व वेलची पूड घालून घेऊ। आजचा आपला स्पेशल इन्ग्रेडियंट आहे एव्हरेस्ट केसर, जो शुद्धतेमध्ये नंबर 1 आहे आणि आपल्या मोदकांना छान रंग देतो। एव्हरेस्ट केसर म्हणजे बाप्पाच्या सणाची खरी शुद्धता। आता आपण तांदळाच्या पिठाची उकड घेणार आहोत। यासाठी आपण समप्रमाणात पीठ व पाणी घेतले आहे। आपण मोदक वळून घेऊयात। कळ्या जवळ पाडून घ्यायच्या, याने मोदक खूप सुबक बनतो। मोदक वळून झाले आहेत। आता यावर आपण केसर लावून घेऊ आणि वाफायला ठेवूयात। 10 ते 15 मिनिट वाफ काढायची आहे। आपल्या बाप्पाचे आवडते ड्रायफ्रूट मोदक आता रेडी आहेत आणि केसरचा रंगही खूप छान आला आहे। तुम्ही देखील आपल्या जवळच्या स्टोअर मधून आजच एव्हरेस्ट केसर आणि केसर मिल्क मसाला आणा आणि हा गणपती उत्सव अधिक शानदार बनवा।